हा व्हिडिओ मी त्या लोकांकरता बनवतोय जे महाराष्ट्रावरून येणार आहे आणि त्याकरता हा व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे. आणि काही जागा जे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनापासून महत्त्वाचे आहेत आणि ऐतिहासिक आहेत त्या जागा मी कव्हर करणार आहेत. तसे इकडे 56 विनायक मंदिर आहेत, पण त्यातलं सर्वश्रेष्ठ मंदिर जे आहे ते चिंतामणी आहे. आणि डुंडी गणपती 56 मध्ये काउंट होत नाही, तर तो एक वेगळा मंदिर आहे. आणि इथे सिद्धिविनायक मंदिर आहे. आणि इकडे पोचण्याचा रस्ता असा आहे, हा मणिकर्णिका घाट समोर आहे, तिथे आपण जाणारच आहोत. आणि तिथून दोन इकडे महल आहेत, लेफ्ट आणि राईटला. आणि हे अजमेर आणि अमेठी असे हे दोन राज्यांचे हे जागा आहेत, हे वास्तव्य आहे. आणि इकडे खूप पौराणिक मंदिर आहे आणि ह्या दोन मंदिरांच्या मध्ये तुम्हाला हे सिद्धिविनायक मंदिर मिळेल. आणि इथे जे आहे हा जो रस्ता ह्या लोकांनी बनवलाय हा 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 जेव्हा पाण्याचं स्तर वर चढतं इथून, त्यावेळी समोरचा रस्ता बंद होऊन जातो, त्यावेळी या रस्त्याने मग तुम्ही जाऊ शकतात. आता आपण मणिकर्णिका घाटमध्ये आहोत आणि इथून आपण एक एक जागा तुम्हाला मी दाखवीन, जे ऐतिहासिक जागा आहे तिकडे. आणि इथे खूप मराठी लोकांचाच खूप इथे इतिहास आहे, एका व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकत नाही. पण हे आता इकडे ज्या जागेवरती मी आलेलो आहे तिथून काही ठराविक जागा तुम्हाला मी दाखवू शकतो की जे तुम्ही येऊन इकडे बघू शकता. हे आता मणिकर्णिका घाट आलेले आणि मणिकर्णिका घाटच्याच बाजूला एक सिंध्या घाट येणार. ठीक आहे. आणि तिथून तुम्हाला एक आपण म्हणतो ना, एक ज्या ज्या गोष्टी इकडे तुम्हाला दिसतील त्या मी तुम्हाला इकडे कव्हर करीन. हे मणिकर्णिका कुंड आहे, पण आता पाऊस आणि पाणीची स्तर वर आल्यामुळे इथे पूर्ण आता माती जमलेली आहे. आणि तुम्ही इकडे काय अवशेष बघू शकता. माझे जे जुने व्हिडिओ आहेत आता ही माती हे लोक सगळे क्लिअर करतील पुढच्या 1 महिन्यामध्ये आणि मग हा कुंड परत साफ करून रेडी करून ठेवतील. हे ते फेमस टिल्टेड मंदिर ज्याला म्हणतात ते आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम हे पाण्याच्या खाली असतं. काही महिन्यानंतर हे पाणी पूर्ण क्लिअर होऊन जाईल इथे आणि ते मंदिर परत तुम्हाला दिसेल. आणि हे आहे दत्त पादुका मंदिर. ह्या मंदिरामध्ये पण बऱ्याच टायमाला पाणी असतं ह्याच्या आतमध्ये. आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, त्यामुळे ह्या मंदिराची साफसफाई झालेली आहे. तुम्ही हे बघा, इकडनं तुम्हाला दिसू शकतं दत्त पादुका मंदिर. माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जे व्हिडिओज बघितले असणार त्या व्हिडिओजमध्ये मी मंदिर फक्त बाहेरूनच दाखवतो, मी आत जात नाही. आता थोडंसं पाण्याचं लेवल कमी झाल्या कारणाने इकडनं तुम्हाला ते पादुका दिसतील. हे बघा, हे दत्तात्रय मंदिर आहे. आणि इथे जे आहे ह्याचे डिटेल्स पण लिहिलेले आहेत. हे ग्वालियर इस्टेटनी बनवलेलं आहे 1864 मध्ये. आणि हे आहे सिंध्या घाट. इथे जे आहे एक गेस्ट हाऊस आहे, जिकडे तुम्हाला कमी दरामध्ये राहायची सोय आहे. आणि इथून पुढे जे आहे ते भोसले घाट आहे. तर हा पूर्ण जो परिसर आहे, तुम्ही अहिल्याबाई घाट करून चालू केलात आणि तिथून दशाश्वमेध घाट आणि तो पुढचा पूर्ण एरिया पंचगंगा घाटपर्यंत तिथे बालाजी मंदिर आहे. हा पूर्ण परिसर मराठ्यांनी बनवलेला आहे, त्यामुळे हे एक ऐतिहासिक जागा आहे. आणि इथे बरेच सारे मंदिर असे आहेत की जे मराठ्यांच्या टायमाचे इकडे बनवलेले गेले आहेत. हे जे तुम्ही पोल बघतायत बांबूचे, इकडे लाईट लावली जाते. आता हा सण चालू होईल ह्यांचा. हे लोक सकाळी, पहाटे आणि संध्याकाळी ही रशी ते लोक खाली घेतात, इकडे एक दिवा पेटवतात आणि परत ती रशी वर चढवतात. सिंध्या घाट वरून हा एक रस्ता वर चढतो आणि वरून राईट साईडनी आणि मग लेफ्ट साईडनी इकडनं तो बाहेर निघतो. ह्याच्या मागे काही ऐतिहासिक स्थळ आहेत आणि
खूप इंटरेस्टिंग जागा आहेत. ओके, ह्याच्यामध्ये जी पहिली जागा आहे जी तुम्ही मिस नाही करायची आहे ते आहे हे मंदिर. आता हे जनरली लोक जेव्हा हे मंदिराकडे येतात ना त्यांचं पहिलं लक्ष ह्या दरवाजाकडे जातं, पण हे मंदिर नाही, हे घर आहे, हे यमादित्य मंदिर आहे आणि मंदिर इथे आहे, हे पहा. आणि हा जो पंडितजी आहे हा इकडे सकाळी 9च्या सुमारास 8च्या सुमारास येतो, एकदा देऊळ उघडतो आणि इकडे पूजा करतो तो. एक हे इथून वर पायऱ्या चढल्यानंतर ह्या त्रिकोणामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 गणपती दिसतील. डिपेंडिंग ऑन टाइम ऑफ द डे, कधी कधी द्वार उघडा असतो, कधी बंद पण असतो, पण इथे या लोकांनी चांगली सोय केलेली की खिडकीमधून तुम्ही दर्शन करू शकतात. अशा ह्या खिडक्या बनवल्या आहेत. इथे एकादश विनायक आहे, इथे सेना विनायक आहे आणि इथे समोर या मंदिराच्या बाहेर चिंतामणी गणपती आहे आणि इथे जे आहे सीमा विनायक. हे जे बोर्ड तुम्हाला दिसतील हे बोर्ड 56 गणपतीचे मार्किंग आहेत आणि इकडे गणपतीचं चित्र जे बनवलंय ते गव्हर्नमेंटनी बनवलंय आणि इथे ते गणपतीची मूर्ती. आता ही मूर्ती किती प्राचीन आहे तुम्ही अंदाजा लावू शकतात, कारण ह्या मूर्तीला सिंदूर लावून लावून त्याचे सगळे फीचर्स आता नाहीसे झालेले आहेत. चिंतामणी गणपती टोटल वाराणसीमध्ये 3 आहेत आणि त्या 3 गणपतीपैकी एक गणपती 56 मध्ये काउंट केला जातो आणि दुसरे 2 जे गणपतीचे आहेत ते 56 मध्ये काउंट होत नाहीत, त्या यादीमध्ये येत नाहीत. ह्या गलीमध्ये खूप सारे मंदिर आहेत. हे गंगा माता मंदिर आहे, इथे पुढे अजून एक हे आत्मवीरेश्वर मंदिर, हे खूप फेमस आहे इकडे. ह्याच्या आतमध्ये एक शिवलिंग आणि एक गणपतीची मूर्ती आहे आणि इथून जे आहे तुम्हाला या रस्त्याने हे जे गेस्ट हाऊस आहे या गेस्ट हाऊसची एंट्री मिळेल. हे एक प्राचीन मंदिर आहे आणि इथे पुढे याच गल्ल्यांमध्ये जे संकटा घाट आहे त्या संकटा घाटच्या नावावरती संकट देवी मंदिर जे आहे ते इथे आहे. आणि इंडियामध्ये मला वाटतं 1 का 2 मंदिर आहेत या देवीचे फक्त, कारण या देवीचं खूप मान्यता आहे आणि त्यामुळे त्यांना ते हे मंदिर जे आहे हे जास्त प्रसिद्ध आहे या जागेवरती. तर हे मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे 2 मंदिर साइड बाय साइडला आहेत. एक हे शारदा माता मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला त्याच्याच बरोबर एक विंध्यावासिनी मंदिर आहे आणि संता मंदिर. हे संता मंदिरचं एंट्रन्स इथून आहे आणि हे वर त्याचं नोटीस लावलेली आहे आणि मग इथून तुम्ही परत बाहेर निघू शकता. संता माता मंदिरच्या मागच्या दरवाजाने जेव्हा तुम्ही बाहेर निघाल तर आता तुम्ही हे जी भिंत बघतायत हे आता गंगा महल आणि बाजूला त्याच्या भोसले घाटाचा मागचा परिसर आहे. हे 2 घाट साइड बाय साइड आहेत आणि इथे एक वैशिष्ट्य आहे. इथे लिहिलेलं आहे की तुम्हाला जर मंदिर बघायचं असेल तर तुम्हाला या छोट्या गेटमधून फिट व्हायला लागेल आणि हे शिंदे महाराजांनी बनवलेलं आहे ग्वालियरचे 1864 मध्ये आणि हे ग्वालियर इस्टेटच्या अंडर येतं. आणि ह्याच्या बाजूला जे भोसले घाट आहे तिकडे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ते मंदिर जे आहे भोसले, नागपूरचे भोसले त्यांनी बनवलेलं आहे. तर असे इकडे हे 2 मंदिर आहेत ऐतिहासिक. हे इकडे मंदिराची मागची बाजू आहे आणि इथे जे आहे फोटोग्राफी वगैरे अलाउड नाहीये म्हणून मी आज जाणार नाहीये. आणि इथून पुढे मध्ये भोसले घाट आणि गंगा महलच्या नंतर जो नेक्स्ट इम्पॉर्टंट जागा आहे ते आपण पंचगंगा घाटला जाऊन बघायचंय आणि तिथे पण 2-3 असे जागा आहेत की जे तुम्ही जर इंटरेस्टेड आहात इतिहासामध्ये तर तुम्ही इथे बघू शकतात.
ही भोसले घाटाची भिंत आहे राईट साईडला, आणि इथून जसं तुम्ही बघू शकाल हे सगळं पूर्ण जुनं कन्स्ट्रक्शन आहे, आणि इथून तुम्ही पायऱ्या खाली उतरून घाटावरती येऊ शकतात. आणि हे तुमचं भोसले घाटचं समोरचा परिसर आहे. आणि इथेच ते गुलेरिया घाट म्हणून एक आहे, गुलेरिया कोठी, जे एक 5 स्टार प्रॉपर्टी आहे, आणि इथे रेस्टॉरंट आणि हॉटेल दोन्ही आहेत. ही भोसले घाटाची प्रचंड इमारत, आणि इथे अजूनही इकडचे केअरटेकर लोक राहतात, मराठी लोक. तुम्हाला जर कोण ओळखीचे असतील तर तुम्ही शोधून त्यांना इथे येऊन भेटू शकतात. ही भोसले घाटाची समोरची बाजू, आणि हे त्याच्या जवळचं गुलेरिया घाट. ही गुलेरिया कोठी आहे, आणि ह्याच्याच बाजूला पेशवे घाट आहे. इथे पेशव्यांनी 1807 मध्ये गणपती मंदिर स्थापन केलेलं आहे. मी इकडे एकदा दोनदा आलेलो, आणि मला हे देऊळ उघडं मिळालेलं नाहीये. तर आता मला एक्झॅक्टली माहिती नाही हे देऊळ कधी उघडतं, काय उघडतं. तुम्हाला इकडे लोकल गार्ड, म्हणजे लोकल जे केअरटेकर वगैरे आहेत, त्यांना तुम्हाला विचारायला लागेल. मी एकदा लास्ट प्रयत्न करतोय चेकआउट करायला की काय आहे हे सीन. हे इथून जे पायऱ्या वर जात आहेत तिथे एक दरवाजा आहे, आणि त्या दरवाजाकडे ते गणपती मंदिरचं एंट्रन्स आहे. आता हे जे देऊळ आहे गणपतीचं, हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, म्हणून इथे जे आहे नॉर्मल लोकांना अलाउड नाही आहे. की काही सारे असे घाट बघितलेत जिकडे ते मंदिर आणि मंदिरचं परिसर प्रायव्हेट आहे. तुम्हाला जर कोण कॉन्टॅक्ट वगैरे भेटत असेल तर तुम्ही इकडे ट्राय करू शकता. हे आहे दरवाजा त्याचा, आणि इथे जसं लिहिलेलं आहे श्री गणेश मंदिर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथे काहीही माहिती नाही आहे, कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, कुठले डिटेल्स नाही आहेत. आणि इथे जे बस एक आहे, आणि हा दरवाजा, हो दरवाजा उघडा आहे. हा इकडे एक वाडा आहे, इकडे सगळे मराठी लोक राहत आहेत, आणि मी कोणाला भेटलो नाहीये, पण ह्या वाडाच्या परिसरामध्ये इथे हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. ह्या मंदिराची शोध मी 3 वर्षापासून घेतोय. बऱ्याच वेळा मी हे मंदिर बघितलेलं पण होतं, पण कधी आतमध्ये आलो नव्हतो. इथून आतमध्ये येण्याचे 2 रस्ते आहेत. हा एक समोरचा रस्ता आहे जो आज बंद होता, आणि हा इथल्या वाडाचा रस्ता आहे आतमध्ये. हा वाडा आधी कान्होजी आंग्र्यांच्या वाड्यांच्या नावाने जाणला जात होता, नंतर पेशव्यांचा वाडा, आणि मग आता इकडे स्थायिक लोकांनी हा वाडा विकत घेतलेला आहे.